घर जे आहे ते घेतलं होतं, 18 वर्ष झालं तुम्ही सांभाळत आहे. मात्र आता प्रत्यक्षात ज्यावेळेस राष्ट्रीय स्मारक करण्याचा विषय आलाय तुमच्या काय देखील नाहीये. मला अभिमान आहे की त्यावेळेला 2002 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रमेशजी कदम असेल किंवा अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समिती असेल, त्यांनी ही वास्तू 11.5 लाखाला विकत घेतली एका मुस्लिम बांधवांकडून आणि त्याचं आजपर्यंत जतन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यावेळेला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हे वास्तूची स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय झाला होता. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि आज आनंद आहे की 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंतीचं औचित्य साधून उद्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याचं आज भूमिपूजन करून त्याचं सुरुवात करत आहेत. आमचा त्याला पाठिंबा आहे. परंतु हे करत असताना ज्यांनी या स्मारकाचं जतन केलं त्या अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला बरोबर विश्वासात घेणं हे खरं म्हटलं तर गरजेचं आहे. आम्हाला श्रेयवाद नको, पक्षवाद नको, परंतु ते करत असताना या सर्व प्रकल्पाच्या संदर्भामधली थोडीशी मातंग समाजातले जे काही नेते असतील किंवा आमच्या ह्या स्मारक समितीचे काही पदाधिकारी असतील यांना बरोबर घेऊन यामध्ये काय काय केलं पाहिजे याची चर्चा होणं गरजेचं आहे. मला एक मुद्दाम नोंद इथे करावी लागते की हा प्रकल्प उभा करत असताना, हे स्मारक उभा करत असताना तो ज्या ह्याच्यातून करताय ते झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून, प्राधिकरणातून, SRAच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रकल्प किंवा स्मारक उभं करण्याचं सरकारने धोरण का घेतलं मला अजून कळलं नाही. अनेक अशी स्मारकं जी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, अनेक महापुरुषांची स्मारक ज्यावेळेला उभी करतो त्यावेळेला ते एक तर सांस्कृतिक कार्य खात्याकडून केलं जातं किंवा राज्य सरकार स्वतंत्रपणाने त्याला एक निधी उपलब्ध करतं आणि तशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू होतं. SRAच्या प्रोजेक्टमधून हा प्रकल्प करण्याचं का केलेलं आहे. टेंडर प्रक्रिया झाली असेल, परंतु याचं नियोजन करण्यासाठी फक्त हेच खातं का मिळालं याचं अजून मला स्पष्टीकरण झालं नाही पाहिजे. मला एक सांगावंसं वाटतं की फक्त इथं स्मारकच व्हावं, तिथं कुठल्या प्रकारची दुसरी योजना येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करू, आदरणीय पवारसाहेबसुद्धा चर्चा करणार आहेत आणि या संदर्भामध्ये बैठक घेऊन आमचे काय मुद्दे मांडायचे ते आम्ही तिथे मांडू. परंतु या सगळ्या स्मारक समितीमध्ये तुमच्या पक्षाचं असं म्हणणं होतं की 2 सदस्य जी आहेत ती खरं तर घेतली पाहिजे होती, कारण की या सगळ्या स्मारकाचं जतन असेल किंवा त्यांच्या घराची खरेदी असेल तुमच्या पक्षाकडनं करण्यात आलेली होती. खरं तर तुमची खाजगी ही स्वायत्तता असताना तुम्ही सरकारला ही करून देताय, परंतु सरकारकडनं ही गोष्ट होताना होत नाही. खरं मी मगाशी सांगितलंय की श्रेयवाद आम्हाला घ्यायचा नाही. गेल्या 2002 सालापासून आणि 2022मध्ये हे स्मारक उभं करण्याचा निर्णय घेतला होता. आज ती संधी या सरकारला आलेली आहे. साहजिकच आहे, ज्यांनी जतन केलं त्या 2 सदस्यांना त्यामध्ये समाविष्ट करावे, चर्चा करावी अशी आमची माफक अपेक्षा आहे. शेवटी निर्णय त्यांचा आहे, परंतु आमचं नियंत्रण निश्चितपणाने राहील. कारण त्यावेळेला स्वतःच्या 18.5 लाख रुपये देऊन ही कृती समितीने या असलेल्या स्मारकाचं आजपर्यंत जतन केलेलं आहे. त्याचा मालकी हक्क आम्ही दाखवत नाही. एक चांगलं स्मारक उभं राहावं आणि ज्यांनी या असलेल्या श्रमकरीचं आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य काळामध्ये ज्या पद्धतीने आपलं योगदान दिलं त्याच्या उचित अशा प्रकारचं स्थान प्राप्त व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. स्मारकाला विलंब होतोय का? त्या स्मारकाला विलंब होत असताना मला तो मगाशी मी प्रश्न विचारला, कुठल्या योजनेमधून हा प्रकल्प उभा करतायत यावर खरं माझं बोट आहे की तो प्रकल्प करताना आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी स्मारक उभी राहिले, जेवढे महापुरुषांचे या ठिकाणी तीर्थस्थळ उभी राहिली, त्या स्थळाला आपण वेगळ्या प्रकारचा निधी देतो, पण SRAमधून करण्याचा प्रयत्न का होतोय हाच मला अजून पडलेला प्रश्न आहे. त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय पवारसाहेब आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यावर बैठक करू आणि आमच्या काही सूचना आहेत त्या मांडण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. SRA माध्यमातून दिल्यामुळे काही संशय तुम्हाला वाटतोय का? SRAची योजना
याच्यात लागते का? म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन करतोय का अण्णाभाऊ साठे यांचं लोकशाहीरांचं आपण स्मारक उभं करतोय? हाच प्रश्न आहे. महाराष्ट्रातली पहिलीच घटना अशी असेल की ती SRA मधून केली जाते आणि ती SRA करत असताना दुसरीकडे विकास कुठं डेव्हलप करणार नाही याची मला खात्री आहे. परंतु तो डेव्हलप करून या असलेला उपयोग दुसरीकडे कोणाला वापरायला देतात का? त्यातून पैसे उपलब्ध करतात का? एवढं सरकारकडे कमी नसावं, सरकारने स्वतःचे पैसे द्यावे अशी आमची मागणी आहे. परंतु या सगळ्या संदर्भात आंदोलनाची हाक तुमच्या पक्षाकडनं देण्यात येणार का? कारण की सातत्यानं हे स्मारक बनण्यासाठी विलंब होतोय. तुमच्या 2 सदस्यांना तुम्हाला घेत नाहीये, ती तुमची मागणी आहे. पक्षाची भूमिका आंदोलनाची असणार की सहकार्याची असणार? नाही, सहकार्याची. आमच्या भूमिका अशी आहे की कोणीही होऊन दे, पण आम्ही जे जतन केलं त्याचं चांगल्या प्रकार स्वरूपात उभं राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. याच्यात काय आमचं राजकारण करायचं नाही. आज भेट द्यायला एवढंच आलं होतं की आम्ही 2002 सालापासून हे केलेलं स्मारक त्याची आठवण ही जतन करावी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आणि ते आठवण करण्याचा अभिमान आम्हाला एवढाच आहे की आजपर्यंत आम्ही ते टिकून ठेवलं, जपलं, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पक्षाचे नेते आहेत एकनाथ खडसेंच्या आणि रक्षा खडसेंच्या संदर्भातली एक अभद्र ऑडिओ क्लिप जी आहे ती खरं तर समोर येताना पाहायला मिळते. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचा कार्यकर्ता विजय चौधरी ह्या दोघांमधलं ते संभाषण आहे. अतिशय खालच्या भाषेतलं हे संभाषण आहे आणि रक्षा खडसेंना काढण्यानुषंगानं ते सगळं संभाषण सुरू आहे. मात्र भाषा अतिशय गलिच्छ लेवलची. महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्राचा राजकीय संस्कृती संपलेली आहे हे मी फार जबाबदारीने बोलतो. राजकारण तत्वाने आणि विचाराने होत होतं. हल्ली राजकारण वैयक्तिक पातळीवर जातं, हे सर्वात दुर्दैव आहे. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यामध्ये सत्तेचं हास्य उभं करणं ही नवीन संस्कृती भाजपमध्ये आली असेल तर त्यांना लक लाभ आहे. मला वाटतं की या बाबतीमध्ये मी अजून पाहिली नाही व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप पाहिली नाही, पण ज्यावेळेला पाहिली तर मला वाटतं की आता कुठेतरी आचारसंहिता, एखाद्या कार्यकर्त्याने आंदोलन केलं, एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या सत्तेमधल्या असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा एखाद्या विषयावर आक्षेप अशा प्रकारचा पोस्ट टाकली की पोलीस लगेच त्याला उचलून आणून कारवाई करतात. माझं म्हणणं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे, एक तर आचारसंहिता लावावी, नाही तर यापेक्षा अजून संस्कृती महाराष्ट्रातली बिघडू शकते आणि त्याला पाप सत्तेमध्ये असलेले मंत्री अधिकारातून करताय हे सर्वात दुर्दैव आहे. अभिजित दिपकेचं जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू होतं त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचा कुठेतरी हात होता असा एक आरोप आता तुमच्यावर होतोय. कारण असं आहे, तुमच्या पक्षाचा प्रवक्ता अनिश गावंडे याच्या घरी अभिजित दिपके राहायला होते. असं आहे की त्या आंदोलनामध्ये आमच्या पक्षाचं नाव आलं असेल आणि आमच्या कार्यकर्त्याचं नाव आलं असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. असं आहे की तरुणांसाठी, तरुणाईच्यासाठी जर आमचा कार्यकर्ता तिथं उतरला असेल, आम्हीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं, परंतु आता आंदोलनाच्या पाठीमागं कोण, हा दडपशाहीचा प्रकार सुरू झालेला आहे आणि त्या दडपशाहीच्या प्रकारामध्ये जे कोणी या ठिकाणी मदत करतायत, माणुसकीच्या भावनेतून केलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा म्हणजे दुसऱ्या पडद्याच्या मागून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं की जनता आहे. आता त्यांनी सांगितलं होतं, कोर्टाने सांगितलेलं कोणावर गुन्हे दाखल करू नका, तरी आता गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा अर्थ परत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं की आता ही लागलेली आग आहे, ही विझणार नाही. जेवढं तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करा तेवढी उचलून बाहेर अभिजित दिपकेंनी खरं तर संभाजीनगरमध्ये वक्तव्य केलं की माझ्यावर दबाव होता की भाजपमध्ये येण्याच्या संदर्भात ऑफर आहे मला भाजपमध्ये येण्याची. असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे. त्यांना चांगलं वाईट कळतं. या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्यांनी अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला. आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत. तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबरले आहेत. अभिजित दिपकेने सत्य सांगितलं असेल तर मला वाटतं की त्यांचं मी अभिनंदन करेल की निदान लढण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे, याचा सार्थ अभिमान आहे. रामदेव बाबा आहेत त्यांच्याकडून आता असं, अरे आंदोलनाविषयी थांब ना जरा. रामदेव बाबा आहेत त्यांच्याकडून या झेंजींनी आहे ते देशाला बदनाम केलेलं आहे असं वक्तव्य केलेलं आहे. कसं बघता याला? त्यांना पतंजलीचं दुसरं एखादी ऑर्डर चांगली मिळाली असेल सरकारकडून किंवा तुकाराम मुंडेंनी FDIची कारवाई करू नये त्यांच्यावर अशी सुद्धा अपेक्षा असेल. मला वाटतं की हे बाबा जे आहेत हे फक्त व्यवसायासाठी बाबा झालेले आहेत. त्यांना बाबा म्हणू नये. त्यांनी फक्त सरकारचा पाठिंबा घेतला, जमिनी घेतल्या, नागपूर वगैरे याच्यामध्ये अल्पदरामध्ये जमिनी घेतल्या आणि व्यवसाय सुरू केले आणि व्यवसायामध्ये त्यांच्या असलेल्या प्रोडक्टला
ज्यावेळेला चौकशी केली ते बोगस आहे म्हणून निघाले, तसं त्यांचं प्रोडक्ट बोगस आहे, तसा हा बाबासुद्धा बोगस आहे. शिंदे साहेब, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं दिल्लीत गाठीभेटींचं सत्र सुरू आहे. विलिनीकरणाबाबत चर्चांना पुन्हा एकदा सूर आले. मला वाटतं तुम्हाला विलिनीकरणाशिवाय दुसरा कुठला विषय रोज नसतो. आता भेट झाली तरी पवार साहेबांनी ते क्लिअरिफिकेशन केलेलं आहे. मला वाटतं की अशा प्रकारची कुठलीच चर्चा सध्या नाही. परत सांगतो नाही, भविष्यात सुद्धा नाही. पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं ना, तुमच्याकडून कोणाचा मला आमंत्रण आहे का सांगा, म्हणजे मी चर्चा करतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, रमेश कदम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. दिल्लीत शिवसेना पक्ष चिन्ह या सगळ्या बाबासाहेब आगे बढ़ो. या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीची देखील याचिका आहे. या संदर्भात शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेची आलेली आहे. सुप्रीम बोर्डावर असं आहे की जोपर्यंत आम्ही सुप्रीम कोर्टात आदर ठेवतो, पण जोपर्यंत या सर्व निर्णयाचा सुप्रीम कोर्टाकडून निर्णय लागत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्ट कोणाच्या आधिपत्याखाली काम करतोय का अशी शंका उपस्थित होते. निवडणूक आयोगाने तर केंद्र सरकारच्या भाजपच्या नेत्यांच्या अंदर काम केलं आहे. आता सुप्रीम कोर्टाकडे असे आहे, तारीख पे तारीख मला वाटतं 2029च्या अगोदर तरी पडावे. मला वाटतं की जोपर्यंत या केंद्रातल्या त्या भाजपला या मित्र पक्षाची गरज आहे, तोपर्यंत ही टांगती तलवार ठेवतील. ज्यावेळेला त्यांना वाटेल की हे आपल्याला आता आवश्यक नाही, त्या दिवशी निकाल लागेल अशी माझी अपेक्षा आहे. सध्या राज्यात काम सुंदर करतात, परंतु त्यांच्यावरती अधिकाऱ्यांचा दबाव येताना पाहायला मिळतो. कारण की अधिकाऱ्यांना खरं तर एक्स्ट्रा ड्युटी करावी लागते. त्यामुळे 29 अधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांकडेच त्यांची तक्रार केली. मला वाटतं की एखादा चांगला अधिकारी काम करत असेल आणि तो जनतेच्या मुलांच्या भवितव्यासाठी, हितासाठी, आरोग्यासाठी काम करत असेल. आज सुद्धा त्यांचा एक निर्णय आहे की जंक फूड आता विद्यार्थी शालेय जीवन कॉलेजच्या आणि शाळेच्या बाजूला देऊ नये. त्यांनी चांगला निर्णय घेतला असेल. आता जनता जागृत झालेली आहे. जर दुर्दैवाने अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर परत जनतेची कॉक्रोच पार्टी उभी राहील आणि तुकाराम मुंडेंच्या मागे उभी राहील. कोणी म्हणले त्यांच्याबद्दल किती प्रसिद्धी द्यायची? त्यांच्याबद्दल बोलणं न बोललेलं चांगलं. त्यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर आजची ती आमची आंदोलन करणारी मुलं आहेत ना, यांच्यापेक्षा 10 पटीने चांगले आहेत. आणि त्यांनीसुद्धा या पिढीला जर दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे चित्रपट जसे आता फ्लॉप होत चाललेले आहेत, त्याच्या पुढे सुद्धा सगळे चित्रपट फ्लॉप होतील आणि राजकारणातलं आयुष्यसुद्धा त्यांचं फ्लॉप होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.